मनाचा निग्रह काहीच असावं लागत नाही. नाथ महाराज तर सांगतात ना, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. म्हणजे तुम्ही हसत असताना, खेळत असताना, खात असताना, पीत असताना काय करा? हरीचं नामस्मरण करा. आता समजा आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल, तर ज्ञान मिळवण्यासाठी असं चालेल का? भांडत असताना ज्ञान मिळवता येईल का? काही खाताना ज्ञान मिळवता येईल का? बरं जाऊ द्या, ज्ञानाचं जाऊ द्या. जर समजा आपण यज्ञ करण्यासाठी बसलेलो आहे. आता यज्ञ करायचं म्हटलं, तर खात असताना, पीत असताना यज्ञ करता येईल का? करता येत नाही. समजा आपल्याला योग करायचा, योग साधना करायची. ज्यावेळेस आपण योग साधनेमध्ये बसतो, प्राणायाम करतो, त्यावेळेस काही खाणं जमतं का? पिणं जमतं का? काहीच जमत नाही. पण नामस्मरण आणि भक्ती करत असताना तुम्ही जेवण करत असलं तरी राम, 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 राम म्हणू शकता. भांडण करत असताना सुद्धा